कृष्णा, तुमच्याबरोबर मनश्री पाठक सुद्धा षण्मुख सभागृहाच्या बाहेरून आपल्या बरोबर आहेत. मनश्री, राज्यभरातून खरं तर शिवसैनिक तिथं पोहोचलेले आहेत. सध्याच्या भावना आहेत जसं की आता शिवसैनिकांनी सांगितलं की उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. उद्धव ठाकरे आता नेमका काय तोफ ते डागणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काय सध्या तिथलं वातावरण, कारण नेते यायला सुरुवात झालेली आहे. षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेरचं चित्र मी तुम्हाला दाखवते. षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्यावरती काही घोषवाक्य ही सुद्धा लिहिण्यात आलेली आहे. अनेक स्लोगन्स लिहिण्यात आलेले आहेत, अनेक संदेश वेगवेगळ्या प्रकारचे लिहिण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः ज्यांच्यावरती लक्ष आहे ते म्हणजे धाराशिवचे शिवसैनिक येत आहेत का ओमराजे निंबाळकर यांच्या फुटीनंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नाशिकचे शिवसैनिक हे सुद्धा मोठ्या संख्येने आज षण्मुखानंद या ठिकाणाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या या मेळाव्याला आलेले आहेत. मला सांगा की तुम्ही नाशिकहून आलेला आहात का, आणि राजाभाऊ वाजेंचं ज्या पद्धतीने स्वागत झालं त्याच्याबद्दल काय सांगाल, आणि ओमराजे निंबाळकरांविषयी काय भावना आहेत? आज धाराशिवचे शिवसैनिक सुद्धा तुमच्या सोबत आहेत इकडे. नक्कीच याबाबत आम्ही सांगू इच्छितो का आम्ही आमच्या खासदार निवडून दिलं राजाभाऊ वाजे यांना. कमीत कमी 2 ते 4 लाखाच्या एडीने राजाभाऊ वाजे आमचे खासदार झाले. आणि आमचा नाशिकचा जो शिवसैनिक आहे तो एकवटलेला, आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या खासदाराबद्दल का एवढ्या सगळ्या त्यांना ऑफर असताना सगळ्या गोष्टी असताना राजाभाऊ वाजे निष्ठावान राहिले, कोणत्याही आमिषाला बळी पडले नाही. आणि राजाभाऊंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही कुठून आलेला? आम्ही हिंगोली लोकसभेतून आलो. उमरखेड विधानसभा एक आमची विदर्भातली एकमेव विधानसभा येते हिंगोली लोकसभेमध्ये, आणि तिथून पण भरपूर शिवसैनिक इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहे. आमच्या इथून सुद्धा गद्दारीचा काळीमा फासणारे नागेश पाटील सुद्धा इथं याच्यात भर झालेली आहे. आम्ही कालच त्याला चपला जोडे मारो आंदोलन करून आज आम्ही आपल्या इथल्या मुंबईच्या सभेसाठी इथं दाखल झालो. तुम्ही त्यांचं नाव घेतलं, ते तुमच्या भागातले खासदार तर फुटलेले आहेत, मात्र त्यासोबतच ओमराजे निंबाळकरांविषयीच्या काय भावना आहेत? ते म्हणतात भावनिक दृष्ट्या चुकीचा निर्णय वाटतोय त्यांना शिवसेनेत, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणं हा, मात्र राजकीय दृष्ट्या बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 100% बरोबर आहे. एक अंगाला काटा आणणारा विषय आहे, कारण की ओमराजेबद्दल अख्ख्या महाराष्ट्राच्या युवा तरुणांना आणि त्यांचा जे इंस्टाग्रामवर किंवा जे सोशल मीडियावर त्याची कमांड होती आणि त्याच्याबद्दल एक आतुरतेनं बघणारा एक महाराष्ट्रातला वर्ग होता, तो कुठंतरी फॉलोअर्सच्या माध्यमातून कमी होत आहे आणि त्या माध्यमातून कमी होत आहे. खरोखरच ओमराजे निंबाळकरला कुठल्या प्रकारची तरी कुठली धमकी दिली असावी किंवा काहीतरी झालेलं असावं. नक्की आणखी काही शिवसैनिक इकडे आहेत, आणि इकडे आपण बघितलं तर महिला शिवसैनिक खूप मोठ्या संख्येने इकडे आलेल्या आहेत. कुठून आलेल्या आहात तुम्ही सगळ्या? कुठून आलात तुम्ही? अंधेरी इकडे आपण बघतोय की शिवसैनिक आहेत. ज्या पद्धतीने सहा खासदार फुटल्यानंतर आताचा जो वर्धापन दिनाचा मेळावा आहे त्याबद्दल काय सांगाल? तर घोषणाबाजी होते आहे. 6 खासदार फुटल्यानंतरचा हा वर्धापन दिनाचा मेळावा आहे. काय सांगाल? अगदी आष्टीकर असतील किंवा राजाभाऊ वाजे असतील, ओमराजे निंबाळकर असतील, काय भावना आहेत? कारण हे तेच सगळे निवडून दिलेले खासदार आहेत. पक्ष हा आमदार खासदार किंवा नगरसेवकांवरती चालत नाही, हा निष्ठावंतांवरती चालतो. निष्ठावंतांमुळेच हा पक्ष आहे आणि पुढे पण निष्ठावंतांमुळेच राहणार. पण ओमराजे निंबाळकर म्हणतात की भावनिक दृष्ट्या जरी माझा निर्णय चुकीचा वाटत असला तरी राजकीय दृष्ट्या तो योग्य आहे. याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही जास्त, कारण तेवढं काही माझी हे नाही आहे पक्षामध्ये. परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जर एकत्रितच आपण बघितलं तर षण्मुखानंद सभागृह या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे, शिवसैनिकांची गर्दी आहे, आणि अर्थातच भावना त्यांच्या अतिशय तीव्र आहे.